राजे शामियान्यात आले. थोडी विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार जात होते. राजे ते ऐश्वर्य संपन्न शहर निरखित होते. गरजणाऱ्या सागराच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहर खुलून दिसत होते. उंच प्रासादांनी, भव्य मशिदींनी आकाशात आपले मनोरे चढवले होते. शहर मोठे, सुबक आणि देखणे होते. शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियान्यात आले. शामियाना भव्य होता. उच्चासनावर सुशोभित बैठक मांडली होती. रंगीबेरंगी पडद्यांनी आणि आडपडद्यांनी शोभिवंत केलेला शामियाना राजे निरखित होते. रुजाम्याच्या गालिचांनी जमीन आच्छादून गेली होती. धूपदाण्यातून शामियानात सुगंध दरवळत होता. राजे म्हणाले, आबाजी, आमचं स्वागतही शाही दिसतं. अशा शामियानात फार काळ राहिलं तर शाही मिजाज चढायला फारसा वेळ लागायचा नाही. राजे उच्चासनावर बसले. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण, रौप्य नाणी, अनेक अलंकार, रत्नांचे ढीग यांची राजांच्या देखत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना भरपूर द्रव्य दिले. ज्यांनी पराक्रम केला त्यांचा बहुमान केला. आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण व सखोकृष्ण लोहोकरे यांना कल्याणचा व भिवंडीचा कारभार सांगितला. सरतेशेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार व त्याचा मुलगा यांना दरबारी हजर करण्यात आले. वंशाने अरब असलेल्या त्या पितापुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राजे स्तिमित झाले. गोरीपान, उंच पुरे देखणे पुरुष घायाळ संतप्त नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम केला. बाइज्जत विजापूरला जाण्याची परवानगी दिली. जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे ठाकलेले दोघे त्या आज्ञेने चकित झाले. आबाजी महादेव पुढे झाले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, आबाजी, काय आहे? महाराज, आणखी एक कैदी हजर व्हायचा आहे. कोण आहे? कल्याण सुभेदाराची सून. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, आबाजी. आबाजी औंढा गिळत म्हणाले, महाराज, गैरसमज होतो. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. सारे गिरफ्तार केले गेले, त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निवळला. राजे म्हणाले, आबाजी, मनात आणलं असतं तर ते तुम्हीही करू शकला असता. आम्ही त्याबद्दल दोष दिला नसता. पण ही सून वेगळी दिसते. होय महाराज, पृथ्वी तलावर धुंडूनही दिसणार नाही असं तिचं लावण्य आहे. फुलापेक्षाही नाजूक, दृष्टी टाकताच तिचं सौंदर्य अत्तरासारखं दरवळते. वाह आबाजी, तुम्ही काव्यही करू लागलात. हे सामर्थ्य जिच्या ठाई आहे ती सुभेदाराची स्नुषा आमच्यासमोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवांनी टाळी वाजवतात शामियान्याच्या डाव्या बाजूचा चिकाचा पडदा उचलला गेला. 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियान्यात प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी केली गेली. तिच्या चेहऱ्यावर झिरझिरीत ओढणीचे अवंगुठन होते. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे कंप पावत होते. सुकुमार गौर पावलांचे अंगठे रुजाम्याच्या गालीच्यात रुतत होते. राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले. उच्चासनावरून उतरले. धीमी पावले टाकीत राजे त्या युवतीच्या नजीक गेले. तांबड्या रुजाम्याच्या गालिच्यावरून सामोरे येऊन ठाकलेले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजांनी सुभेदाराकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. राजांनी स्थिर हातांनी त्या युवतीचे अवगुंठन उचलले आणि ते मागे मस्तकावर टाकले. त्या अप्रतिम लावण्याच्या दर्शनाने साऱ्या दरबाराच्या श्वासाचा अवरोध झाला. राजे शांत नजरेने ते सौंदर्य दृष्टीत साठवित होते. नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रात अश्रू निखळले. व्यथित होऊन राजे माघारी बैठकीवर आले. राजांच्या कृतीने चकित झालेल्या त्या रूपवतीने नजर वर केली. राजे शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. तारुण्याच्या ऐन उमेदीतल्या राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कपाळी शिवगंध रेखाटले होते. तेजस्वी डोळे तिच्या नेत्रांना भिडले होते. ती नजर पाहून युवती थक्क झाली. कोणाही पुरुषाला ज्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे त्या नजरेकडे ती सून पाहत होती.
ते शांत रूप पाहून नजर वळविण्याचे सामर्थ्य तिच्या ठाई राहिले नव्हते. आबाजींकडे नजर वळवीत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? महाराज, सांगा आबाजी, मोकळेपणानं सांगा. महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. कलमकुमारीची आहुती अशीच पडली आहे. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशीच जनानखान्यात कोंडली होती. उलट अशा युवतींनाच बादशहाचे मीना बाजार भरले गेले. त्याच शत्रूंची ही कन्या आहे. त्याच शत्रूंची ही दुहिता आहे. क्रोधानं आपण हिला एखाद्या बारगिराची बटीक बनवलीत तरी आपल्याला कोण नावं ठेवणार नाही. लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे. पवित्रतेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना पाहताच वाटलं. राजे थांबले. त्यांचा गळा दाटून आला. काय वाटलं महाराज, काय वाटलं? आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाचे आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवलं तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्रकट झाले होते. सुभेदार पितापुत्रांच्या नजरा विस्फारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. भक्तिभावाने तिने कुर्निसात केला. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे मुजरे झडले. त्यात सुभेदार पितापुत्रही सामील झाले होते. कल्याण भिवंडीची व्यवस्था लावून राजे परत आले. पुरंदर दिसू लागला. आपल्या सहकाऱ्यांसह राजे गड चढत होते. माचीचे महाद्वार दिसू लागले. जवळ जाताच महाद्वारात उभ्या असलेल्या जिजाबाईंचे दर्शन राजांना झाले. जिजाबाईंना गडाच्या प्रथम दरवाजात पाहून राजांना आश्चर्य वाटले. राजे महाद्वारात गेले. सुवासिनींनी राजांच्या पायांवर पाणी ओतले. डोळ्यांना पाणी लावले. दही भाताचे मुटके राजांच्यावरून ओवाळून टाकले. जिजाबाई आरती घेऊन सामोऱ्या आल्या. राजांचे उमदे रूप निरखून त्यांनी राजांना ओवाळले. जिजाबाई मासाहेबांचे पाय शिवत राजांनी विचारले, मासाहेब, आपल्याला गडाच्या प्रथम दरवाजाशी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं ना? राजे, लोकरिवाजाला सोडून अलौकिक पराक्रम केलात. मग अशा वीराचं स्वागत जरा वेगळ्या तऱ्हेनं नको का व्हायला? राजे, आजच्या तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. तुमच्या कर्तुकीनं 7 पिढ्यांचा उद्धार झाला. आज खरे राजे शोभलात. जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी राजांना मिठीत घेतले. सारे ते दृश्य भारावून पाहत होते. रात्री राजे महालात आले तेव्हा शंभूराजे झोपले होते. सईबाई थकल्या होत्या. राजे म्हणाले, बरं वाटत नाही तर सई विश्रांती घ्यावी. एवढा पराक्रम करून आलात. जेव्हा कल्याण सुभेदाराच्या सुनेची बातमी कळली तेव्हा काय वाटलं ते कसं सांगू. वाटलं पंख लावून जावं आणि असतील तिथं स्वारींना गाठावं. आणि सईबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, सारीच थट्टा वाटते, आम्ही नाही बोलणार. राजे हसले. ते म्हणाले, छे, ते नाही चालायचं. जे ऐकण्यासाठी कान उतावे होते ते तसंच राहून गेलं. चला. सईबाई लाजलेल्या पाहून राजे परत हसले. स्वतःला सावरून सईबाईंनी विचारले, एक विचारू, खरं सांगाल? सई, आम्ही कधी खोटं बोललो का? सुभेदारांची सून सुंदर होती? हो, होती. खूप खूप. राजे म्हणाले, मग? पण ती तुमच्या इतकी सुंदर नव्हती. राजे म्हणाले, चला. परत थट्टा करू लागला, मी का सुंदर आहे? राजे उठले. सईबाईच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवीत राजे म्हणाले, मी थट्टा नाही केली. आम्ही खरं तेच सांगतो. ते सौंदर्य पाहिलं पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते. राजांच्या त्या भावनाविवश नजरेला
नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही. त्यांनी आपलं मस्तक राजांच्या खांद्यावर टेकले. राजांच्या करपाशात सईबाई केव्हा विसावल्या हे त्यांनाही कळले नाही. कल्याण भिवंडी काबीज करून राजे तातडीने पुरंदरला आले. मकर संक्रांत उजाडली. कल्याण भिवंडीचा आनंद साऱ्यांच्या मुखावर दिसत होता. कल्याणच्या प्रवासाने राजे थकले होते. 2 प्रहरी जेवण करून राजे आपल्या महालात गेले. पलंगावर विचार करीत राजे कलंडले असता केव्हा झोप लागली तेही राजांना कळले नाही. राजे अचानक जागे झाले. पश्चिमेच्या खिडकीतून सूर्यकिरणे आत आली होती. कानांवर डफ टुणटुण्याचा आवाज येत होता. पोवाड्याचे शब्द कानांवर पडत होते. राजे ऐकत होते. पोवाडेवाला कल्याण खजिन्याचा एक भाग ऐकवित होता. राजांच्या पुढे अगणित दौलत ओतली होती. ती दौलत बघून सारे दिपले होते. आबाजी सोनदेवांनी राजांना सांगितले, याहीपेक्षा नामीरत्न मिळाले आहे. आज्ञा असेल तर हजर करतो. राजांनी मान डोलावली आणि सुभेदाराची सून दरबारात आली. तिलोत्तमा, उर्वशी, रंभा या साऱ्यांनी लाजावे असे तिचे सौंदर्य होते. राजा ते पाहून थक्क झाला. बसल्या जागी त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, सोनदेव, हे काय केलं? परस्त्री म्हणजे माता, तिची बेइज्जत का केलीत? राजांनी सांगितले, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील असेच सुंदर निपजलो असतो. राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला. राजाच्या पराक्रमाने पातशाहीला कापरा भरला. पातशाही थरारली. राजांना ते ऐकणे असह्य झाले. उठत त्यांनी हाक मारली, कोण आहे? हुजऱ्या आत आला. संतप्त राजांनी विचारले, काय चाललंय खाली? मासाहेब पोवाडा ऐकतात. मासाहेबांचे नाव ऐकताच राजांचा संताप निवळला. भराभर जिना उतरून ते खाली गेले. चौकाच्या प्रवेशद्वारातच त्यांची पावले अडखळली. उजव्या हाती तुणतुणे घेऊन डावा हात कानावर ठेवून शाहीर चौकात पोवाडा म्हणत होता. पाठीमागच्या इसमाने डफाची साथ धरली होती. चौक सोप्यावर चिकाच्या पडद्याआड जिजाबाई, सईबाई ऐकत बसल्या होत्या. राजांना पाहताच राजस्त्रिया पदर सावरून उभ्या राहिल्या. जिजाबाईंचे लक्ष मागे गेले. त्या उठल्या. लोड ओलांडून त्या राजांच्या जवळ आल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचाच पोवाडा ऐकतोय आम्ही. ते ऐकून आम्ही खाली आलो मासाहेब. असेच सवंग पोवाडे कसले ऐकता? साधी नावंसुद्धा बरोबर घेता येत नाहीत. आबाजी महादेवाचा चक्क आबाजी सोनदेव केला. असले पोवाडे ऐकण्यात कसला आनंद? तुम्ही आई झाला असतात म्हणजे कळलं असतं. मासाहेब, शाहिराचं कवन ऐकून आमची मान शर्मिंदी झाली. मला ते कळत नाही राजे. आता पोथ्या पुराणांचा देखील कंटाळा येऊ लागला आहे. तुझा लौकिक ऐकताच कान तृप्त होतात. तोच ऐकत राहावंसं वाटतं. पण मासाहेब, जे ऐकतात ते खरं नाही. कुणास माहीत, त्याच्या वाणीत भविष्य बोलत असेल. राजे निरुत्तर झाले. ते म्हणाले, आपल्याला आनंद असेल तर आपण ऐका. तुम्ही ऐकत नाही? मासाहेबांनी विचारले. राजे स्मितवदनाने म्हणाले, नाही म्हटलं तर ऐकावं लागेल असं दिसतं. शाहिराचा आवाज तेवढा भक्कम आहे. आम्ही नंतर येऊ. राजे परत आपल्या महाली गेले. शाहिराचा पोवाडा संपल्यावर राजे खाली आले. चौकात राजांना पाहताच शाहिराने मुजरा केला. राजे म्हणाले, शाहीर, तुम्ही चांगलं कवन करता. परवा घडलेल्या प्रसंगावर आज कवन करूनही मोकळे झालात. शाहिराला अंदाज लागत नव्हता. राजांनी विचारले, शाहीर, पातशाही कवनं केली असतील ना? जी केलीत ना महाराज. 50हून बिदागी दिली. आपला लौकिक समजलं. राजे त्यांना बोलू न देता म्हणाले. मागे उभ्या असलेल्या पंतांना राजे म्हणाले, पंत, यांना 55हून बिदागी द्या. राजे फिरले. मासाहेब व राजस्त्रिया आज जायच्या तयारीत होत्या. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. लक्षात येऊन जिजाबाईंनी विचारले, का हसता? मासाहेब, इथं जशी आज पातशाहीत थरारली तशीच पातशाहीत शिवशाहीत थरारली असणार. तुझं नेहमी असंच, जिजाबाई रागाने म्हणाल्या. असू दे, पण आम्हाला पोवाडा आवडला. रागवू नका मासाहेब. स्तुती कोणाला आवडत नाही, पण ती मनाला पटायला हवी. अधिकारवाणीनं यायला हवी. नशिबात असेल तर तेही ऐकू. का नाही? राजे आत्मविश्वासाने म्हणाले. मासाहेब, आम्ही वचन देतो, एक ना एक दिवस ती आम्ही जरूर तुम्हाला ऐकवू.
आणि ती स्तुती ऐकत असता तुमच्याबरोबरच आमचेही कान तृप्त करून घेऊ. त्यानंतर 4च दिवसात आबाजी महादेव गडावर आले. राजांना ते म्हणाले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे गलबत बांधण्यात हुशार असे कारागीर आले आहेत. छान. कुठं आहेत? खाली माचीवरच्या धर्मशाळेत उतरलेत. किती आहेत? 400. ठीक, त्यांची व्यवस्था ठेवा. आम्ही सकाळी भेटू. साऱ्या गडावर तो कौतुकाचा विषय बनला. 400 फिरंगी एका वेळी कधी पाहायला मिळाले नव्हते. सारा गड त्यांना पाहण्यास लोटला होता. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढे फिरंगी कशाला गोळा केलेत? मासाहेब, आमची हद्द सागरापर्यंत पोहोचली. सागर किनारा राखायचा तर गलबत उभी करायला नकोत? हे फिरंगी त्यात निष्णात आहेत. त्यांची नेमणूक आम्ही करणार आहोत. दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजवाड्यात आले. आपल्या भव्य टोप्या काढून त्यांनी कुर्निसात केला. त्यांचा प्रमुख पुढे आला. आबाजींनी ओळख करून दिली. महाराज, हा लुई भरताव जहाज बांधण्यात निष्णात आहे. राजे लुई भरतावला पाहत होते. राजे प्रश्न विचारत होते. दुभाषा भाषांतर करीत होता. लुई भरतावच्या उत्तराने राजे प्रसन्न झाले. साऱ्या फिरंग्यांना भरपूर द्रव्य देऊन राजांनी त्यांना नोकरीत घेतले. कल्याणकडे जाण्याची आज्ञा दिली. फिरंगी गेले. राजे आबाजींना म्हणाले, आबाजी, फिरंग्यांना जे लागेल ते द्या. शक्यतो लवकर आमची संगमेश्वरी जहाज तयार करून घ्या. त्यांच्या कामात खोटी पडू देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, ज्यांच्या हाताखाली जी माणसं द्याल ती हुशार हरहुन्नरी निवडून द्या. एकही साधा माणूस त्यांच्या हाताखाली घालू नका. फिरंगी राजांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी कल्याणच्या वाटेला लागले. कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. बातम्या येत होत्या आणि अशीच एक बातमी गडावर आली. राजे तातडीने कल्याणला गेले. आबाजी महादेव चिंतातूर होते. राजांनी विचारले, आबाजी, काय झालं? महाराजा फिरंग्यांना अगदी ऐश्वर्यात ठेवलं होतं. त्यांच्या सर्व मागण्या पुरवल्या होत्या. कामही ते निष्ठेनं करीत होते. पण एके दिवशी गोव्याहून एक फिरंगी आला. त्यानं काय कान भरवले कुणास ठाऊक. रातोरात सारे फिरंगी आपले सामान टाकून पळून गेले. मुंबईला ते गेले अशी बातमी आहे. राजे शांत होते. त्यांनी विचारले, मग गलबताचं काम? बंद आहे. त्यामुळंच आपणास त्रास द्यावा लागला. चला पाहू. राजे आबाजीसह खाडीवर आले. गलबतांच्या बांधणीसाठी प्रचंड आकाराची पायाड उभी केली होती. सारा किनारा भरला होता. लाकडाच्या फळ्यांचे ढीग लागले होते. गलबतांच्या सामानाने केवढा तरी पसारा मांडला होता. कामावर किती माणसं होती? 1,500 कामगार आहेत. सारे पारखलेले आहेत. जी, लुई भरतावच्या हाताखाली कोण होतं? त्यांना बोलवा. लुईच्या हाताखाली काम करणाऱ्यांना राजांच्या समोर हजर केले. आम्ही ही गलबत पुरी करायला सांगितली तर कराल? म्होरक्या म्हणाला, राजे, संधी मिळाली तर फिरंग्यापेक्षा नामी गलबत तयार करू. ठीक आहे, गलबताचं काम सुरू करा. काम चांगलं झालं तर आमच्या आरमाराचं काम तुम्हाला देऊ. आबाजी आश्चर्यचकित होऊन ते ऐकत होते. राजे म्हणाले, आबाजी, त्यात आश्चर्य कसलं? जेव्हा फिरंगी आले तेव्हाच असं काहीतरी होईल याची अटकळ आम्हाला होती. त्यासाठीच हरहुन्नरी माणसं नेमायला सांगितली होती. पण फिरंगी गेले का? का? फिरंग्यांच्या आणि आमच्यात फार फरक आहे. आबाजी, प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे. म्हणूनच एवढ्या दूरवर येऊन ते राज्य करतात. त्यांना निरोप केला असेल. आज ना उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार. हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत. उद्याच्या शत्रूला मदत करण्याइतके का ते मूर्ख आहेत? त्यांना नुसता निरोप आला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राज्याशी इमानी असलेले फिरंगी आमची नोकरी सोडून गेले. त्याच्या उलट आमची माणसं पातशाहीची नोकरी पत्करून आमचेच शत्रू होऊन आम्हावर चालून येतात. शत्रू म्हणून त्यांच्याशी आम्हाला लढावं लागतं. आबाजी, ही गलबत पुरी झालीच पाहिजेत. त्या कामात आता व्यत्यय येऊ देऊ नका. बंद पडलेले गलबतांचे काम सुरू करून राजे परत आले. राजे गडावर आल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी माहुलीवर हल्ला करून माहुली काबीज केली. निजामशाहीशी टक्कर देताना
शहाजीराजांनी तो शेवटचा किल्ला लढवलेला होता. राजांच्या विजयाने मराठी राज्याच्या सीमा आता चौफेर वाढत्या होत्या. ते राज्य बंदिस्त व सुरक्षित करणे आवश्यक होते. शामराव निळकंठाच्या जागी मोरोपंत पिंगळ्यांची पेशवे म्हणून नेमणूक केली होती. निळो सोंदेवांना मुजुमदार नेमले. नेताजी पालकर सरनोबत होते. आबाजी महादेवांना सुरनीस म्हणून नेमून घेतले. राजांचे घोडदळ 10,000 होते. तेवढेच पायदळ होते. त्यावर येसाजी कंक यांची नेमणूक केली होती. गडांची संख्या 40वर गेली होती. राजे सदैव मोहिमेत गुंतलेले. त्यामुळे कारभाराची देखरेख, न्यायनिवाडा हे खुद्द जिजाबाईंनाच पाहावे लागत. दप्तर आधीच राजगडावर गेले होते. जिजाबाईंचा मुक्काम राजगडावर हलला. त्यावेळी राजे कर्नाटकाच्या दुसऱ्या मोहिमेत गुंतले होते. राजे कर्नाटकातून जेव्हा आले त्यावेळी राजांच्या या वाढत्या पराक्रमाने विजापूर दरबार आणि मोगलाई पुरी अस्वस्थ झाली होती. उत्तरेकडे जाण्यासाठी अधीर बनलेला औरंगजेब बऱ्हाणपूरला गेला होता. जुन्नर नगर लुटल्याचा संताप त्याच्या मनात होता. राजांनी आपले वकील पाठवून त्याचा राग शांत करण्याचे धोरण चालू ठेवले होते. महम्मद आदिलशहा वारल्यानंतर विजापूरला पुष्कळ बदल झाले. विजापूरची सर्व सत्ता आदिलशहाची बेगम बडी साहेबीण हिच्या हाती आली. विजापूर दरबारच्या पूर्वीच्या राजवटीतील एक मुत्सद्दी तिने बळी घेतला. खान महम्मदास तिने मारविले. नंतर बहलोल खान तिने मारविला. ज्या फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला होता त्याला विजापुरास विष देण्यात आले. यामुळे विजापूरच्या दरबाराचे वजन कमी झाले. या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी कर्नाटक मोहिमा आखल्या. राजांच्या वाढत्या पुंडाईने त्रस्त होऊन विजापूर दरबाराने शहाजीराजांना मुलाला आवरायला सांगितले. पण शहाजीराजांनी आपला मुलगा व पत्नी आपल्या कह्यात नाहीत, त्यांचे दरबार हवे ते करू शकतो असे सांगून शिवाजीराजाच्या कृत्यातून आपला हात काढून घेतला. उलट शिवाजीच्या भागात चांगले सुभेदार नेमण्याची सूचना केली. त्यानुसार बड्या साहेबणीने विजापूरला बलवत्तर खान अफजल यास परत सुभेदार नेमले. कुडाळ सावंत कोकणात बलवत्तर होते म्हणून त्यांचे पारिपत्य करण्यासाठी रणदुल्ला खानचा मुलगा रुस्तुम जामा याची नेमणूक केली. कुडाळकर लखम सावंत हा आदिलशाहीतील वतनदार देसाई, पण काहीसा स्वतंत्र बाण्याचा शृंगारपूरचे सुर्वे, गोवलेकर, सावंत ही मंडळी अशीच स्वतंत्र बाण्याने राहणारी होती. रुस्तुम जामा आपल्यावर चालून येतो हे कळताच कुडाळकर लखम सावंतांनी रुस्तुम जामाला तोंड देण्याची तयारी केली. रुस्तुम जामाने चढाई करून रांगणा किल्ला काबीज केला. कुडाळचे खेम सावंत व लखम सावंत यांनी धैर्याने चढाई चालू ठेवून शिवाजीराजांच्याकडे आपला वकील पितांबर शेणवी यास पाठवून राजांचे सहाय्य मागितले. राजांनी सावंतांना अभय दिले. राजांचे आणि लखम सावंतांचे सैन्य एक होऊन त्यांनी रुस्तुम जामाचे संकट परतवले. सावंतांचा गेलेला सर्व मुलूक परत मिळवून दिला. त्याबद्दल फोंडा किल्ला व त्याभोवतालचा तालुका राजांना देऊन सावंतांनी राजांचे मांडलिकत्व पत्करले. कुडाळ सावंत स्वराज्याचे पहिले मांडलिक बनले. जावळी इतकाच दुर्गम आणि आदिलशाहीला जवळचा असा हा महत्वाचा कुडाळ प्रांत शिवाजीराजांच्या लगामी आला. कुडाळ सावंतांना अभय देऊन राजांनी तळे घोसाळे जिंकले. परत येत असता गोवलेकर सावंत राजांच्या भेटीस आले. राजांनी त्यांचा बहुमान केला. त्यांना नावाजून आपल्या पदरी ठेवून घेतले. त्याचपाशी एक नामांकित तलवार होती. गोवलेकर सावंतांनी ती धोप तलवार राजांना नजर केली. फिरंगी बनावटीचे ते अप्रतिम हत्यार पाहून राजे खुश झाले. ते म्हणाले, सावंत, ही फिरंगी पाहून आम्ही प्रसन्न आहोत, पण शस्त्र हे जिंकायचं तरी असतं किंवा खरीदायचं तरी असतं. हा मैत्रीचा गुंता पडला आहे, तो सोडवायचा कसा? राजांनी या तलवारीसाठी 300 होन व मानाचा पोशाख देऊन सावंतांना गौरविले. राजांनी फिरंगीचे नाव भवानी तलवार असे ठेवले. एका पाठोपाठ झालेल्या ह्या मोहिमांमुळे राजांच्या वर पुष्कळ ताण पडला. राजांना बरे वाटेना. वैद्यराजांनी विश्रांतीचा सल्ला दिला. राजांनी विश्रांतीसाठी हरिहरेश्वर निवडले. समुद्रकाठी तीर्थाच्या जागी राजे जाऊन राहिले. ज्वर गेला, पण अशक्तपणा वाढत होता. राजे पालखीतून राजगडावर आले.
राजांच्या आजाराची बातमी समजताच पुरंदरहून राणीवसा गडावर हजर झाला. हळूहळू राजे हिंडू फिरू लागले. एके दिवशी शहजादा औरंगजेबाचा वकील फरमान घेऊन गडावर आला. औरंगजेब बापाच्या पारिपत्यासाठी दिल्लीला निघाला होता. त्याने राजांना लिहिले होते, हा फरमाना पोहोचताच तुम्ही आम्हास मिळावे. आपल्याला येणे शक्य नसेल तर आपले दिवाण शामराज निळकंठ यांना फौज देऊन आमच्या सहाय्यासाठी पाठवावे. आमच्या हाती दिल्लीचे राज्य आले की तुमच्या बापास नव्हती अशी दौलत मानमुरातब तुम्हास देऊ. राजांच्या नजीकच्या लोकांना हा बहुमान वाटला. राजांनी औरंगजेबास मदत करावी असाही अनेकांनी सल्ला दिला. राजे हसले, म्हणाले, तुर्कास सहाय्य करणं उचित नव्हे. आमच्याकडून औरंगजेबास कोणतंही सहाय्य मिळणार नाही. आम्ही दिलगीर आहोत. राजांचा जबाब घेऊन औरंगजेबाचा वकील परत गेला. त्याने औरंगजेबाला निरोप पोहोचविला. औरंगजेब संतापला, पण शिवाजीने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायला त्याला उसंत नव्हती. हा दावा मनात ठेवून औरंगजेब बापाचे पारिपत्य करण्यासाठी आग्र्याची वाटचाल करू लागला. औरंगजेब उत्तरेला गेला आणि 3 महिन्यांच्या अवधीत त्याने बापाला कैदेत टाकून भावाचा बिमोड करून राज्य बळकावले. औरंगजेब दिल्लीपती झाल्याची बातमी कळताच राजांनी औरंगजेबाच्या मनात कटुता न राहावी म्हणून नव्या बादशहाच्या सन्मानार्थ आपले वकील सोनोजीपंत यांना दिल्लीला पाठवले. सोनोजीपंत उत्तरेकडे पाठविल्याचे कळताच जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचा एक शह हल्ला नाही मासाहेब, सध्यापुरता सोडवून घेतला. आमच्या वकिलाला पाहून औरंगजेब कटुता विसरेल असं वाटत नाही, पण तो थोर मुत्सद्दी आहे. तो तसं निश्चित भासविल. तेवढं केलं तरी सध्या ते आम्हास पुष्कळ आहे. आम्हास सध्या तरी औरंगजेबाची भीती नाही, पण आता कोणाची भीती? विजापूर दरबारात आमच्या विरुद्ध वादळ उठण्याचा रंग दिसतो. विजापूरचा काळा ढग केव्हा बारिश करील हे सांगता येत नाही. विजापूरचा प्रबळ सेनापती, पूर्वीचा वाईचा सुभेदार आमच्यावर स्वारी करण्याची संधी हुडकतो आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. राजांना अफजलपेक्षाही जास्त चिंता वाटत होती सईबाईंची. सईबाई सारख्या आजारी पडत होत्या. हवाफेरासाठी राजांनी त्यांना नव्या बांधलेल्या प्रतापगडावर हलवण्याचे ठरवले. विजापूरचा दरबार तटस्थ होता. बादशहा अली आदिलशहा तख्तावर बसला होता. त्याची नजर उजव्या हाताच्या जाळीदार पडद्यांनी आच्छादलेल्या सज्जावर स्थिर झाली. याची आई बडी साहेबीण संतप्त होऊन सज्जात उभी होती. ज्या शिवाजीने आदिलशाहीचे गड काबीज केले, मुलूख बळकावला, बंदरे ताब्यात घेतली, एवढेच नव्हे तर आदिलशाही मुलखात 2च चढाया करून लूट केली, गावे बेचिराख केली, कल्याण खजिना लुटला, त्या शिवाजीची गय करायची किती? बड्या साहेबिणीचा संयम सुटला होता. दरबारात शिवाजीच्या पराभवासाठी पैजेचे वेढे ठेवले होते. तख्तापुढे नक्षीदार चौरंगावर सुवर्ण तबकात ठेवलेले विडे साऱ्या दरबाराला आव्हान देत होते. दरबारात अंकुश खान, रुस्तुम जामा, मुसे खान, याकुत खान, सिद्दी हलाल यांच्यासारख्या प्रतिष्ठेच्या सरदारांबरोबरच विजापूरचे इमानी सेवक बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, झुंजारराव घाटगे हेही हजर होते. सारे चुपचाप हात बांधून हजर होते. साऱ्यांच्या नजरा जमिनीला खिळल्या होत्या. विड्याकडे पाहण्याचे धैर्य एकालाही नव्हते. उलटणाऱ्या क्षणाबरोबर बड्या बेगमेचा संताप वाढत होता. तिचा कणखर आवाज साऱ्या दरबारात उमटला होता. उसने अजमते शाही को ललकारा है. राज्य आणि धर्म याच्यासाठी त्याचा पराभव झालाच पाहिजे. हे आव्हान स्वीकारणाऱ्या वीरासाठी दरबाराचे विडे हजर आहेत. बेगमेची नजर दरबारावरून फिरली होती. तिने पुन्हा पुकारले, कौन है वह नाराए तकवीर बुलंद करने वाला मुजाहिद? सारे चुपचाप होते. अधोवदन उभ्या असलेल्या सरदारांना नजरेखालच्या गालिचांवरून पावले रुतत जाताना दिसली. मानावर होऊ लागल्या. साऱ्या दरबारावर बेगुमान नजर फेकून खान अफजल तख्ताकडे जात होता. अफजलचा देह धिप्पाड होता, उंचापुरा होता. चेहऱ्यावर राकट मगरुरी होती. डोळ्यातील आत्मविश्वास होता. पाठीवरून जमिनीपर्यंत रुणारी
जरी खिलत उजव्या हाताने सावरीत डावा हात तलवारीच्या मुठीवर ठेवीत खान तख्तासमोर उभा राहिला. बादशहाला मुजरा करून त्याने साऱ्या दरबारावरून एक तुच्छतेची नजर फिरवली व तो गरजला. जिल्हे सुभानी बंदा पायांशी हजर आहे. गर्दन मारण्याच्या हुकुमाची फक्त वाट पाहतो आहे. हुजुरांनी त्या मनहूसचं क्षुद्र नाव घोषित करावं. शिवा गद्दार दक्कन. खान हसला. तो म्हणाला, बस. आणि एवढ्यासाठी आमच्या दरबारी एकही सरदार नाही? या मजाल. बेगम हुजूर, आदिलशाही सवलतीत काट्याप्रमाणे सलत असलेल्या या क्षुद्र सिवाची मी पूर्ण बिमोड करीन. सिवा तो काय? चढे घोड्यानिशी काबीज करून त्याला ह्या तख्तासमोर हजर करतो. आणि पाहता पाहता आपल्या पोलादी पंजाने खानाने तबकात लेबिडे उचलले. साऱ्या दरबारचा भार उतरला. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह असे उद्गार प्रकटू लागले. साऱ्या दरबारात रिवाज विसरून एकच जल्लोष झाला. बादशहाने खानास अनेक भारी वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यात एक रत्नजडित म्यानाची तेजस्वी कट्यार होती. ती खुद्द बादशहाची होती. विजापूर दरबाराने खानाला अनेक सरदार दिले. मुसे खान, हसन खान, सिद्दी हिलाल, अंकुश खान या सरदारांबरोबरच पांढरे नाईक, घोरपडे, मंबाजी भोसले, प्रतापराव मोरे यांच्यासारखे हिंदूही होते. खानाचा मुलगा फाजल खान आपल्या 2 भावांसह खानाबरोबर होता. विजापूर बाहेर खानाची छावणी तयार होती. आपापली पथके घेऊन सरदार सामील होत होते. उंट, हत्ती, घोडी यांनी छावणी ठाई सजली होती. छावणीची तयारी होताच एके दिवशी छावणी उठली. तुताऱ्या नगारे झडू लागले. चांद ताऱ्याने सुशोभित झालेला आदिलशाही हिरवा ध्वज आघाडीच्या हत्तीवर फडकत होता. बिनीच्या हत्तीमागे लागलेल्या हत्तींच्या मालिकेतल्या एका हत्तीवर चांदीची अंबारी तळपत होती. खान ते दिमाखाने बसला होता. हत्तीवरून आपल्या मागे पुढे पसरलेल्या सैन्यावर नजर टाकीत होता. 100 हत्तींच्या गळ्यातल्या घंटांच्या आवाजात हजारो उंटांच्या साखळ्यांचा आवाज मिसळत होता. चित्रविचित्र रंगांनी सुशोभित केलेले खानाच्या जनान खाण्याचे मेणे भोयांच्या हुंकारावर दौडत होते. अवजत तोफांचे गाडे हत्ती खेचत होते. छावणींचे सामान लादलेल्या गाड्यांची रांग दृष्टीपथातही येत नव्हती. सरत्या उन्हाळ्याची तगमग होत असताना खानाचे प्रचंड सुसज्ज सैन्य शिवाजीच्या परिपत्यासाठी धुळीचे लोट उडीत जात होते. विजापूरपासून अवघ्या 2-2.5 कोसांवर खानाने प्रथम छावणी केली. रात्री खानाने आपल्या शामियान्यात साऱ्या सरदारांना एकत्र केले. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाशेजारी उभा होता. खानाने सर्वांवरून नजर फिरवली. तो म्हणाला, आम्ही शिवाजीवर नजीकच्या मार्गानं चालून जाणार नाही. तुळजापूर, पंढरपूर यावरून वाईला जायचा आमचा मनशा आहे. बेअदबी का कसूर माफ अब्बाजान, लेकिन नजदीकी रास्ता छोड़ यह राहे दराज की जरूरत क्या? अफजल खानच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आपल्या दाढीवरून हात फिरवीत कृष्णाजी भास्कराकडे पाहत खान म्हणाला, बारिश केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही. आमचा कबिला छावणी मोठी. वाटेत पाऊस आला तर कठीण प्रसंग येईल. पंढरपूरचा मार्ग कोरडा आहे. वाईपर्यंत तरी पावसात सापडण्याची आमची इच्छा नाही. साऱ्यांनी माना डोलवल्या. खानाच्या मनातले बेच तसेच लपून राहिले. दुसऱ्या दिवशी खान आपल्या सैन्यासह तुळजापूरच्या वाटेला लागला. तुळजापूर दिसू लागले. डोंगर कपारीत वसलेले भवानीच्या मंदिराचा कळस नजरेत येत होता. तुळजापूर चिमुकले गाव. खान येतो हे कळताच भयभीत झालेले तुळजापूरचे लोक सैरावैरा पळत सुटले. खान तुळजापूरला आला. हत्ती बसताच शिडी लावण्यात आली. खान उतरला. तुळजापूरवरून नजर फिरवीत खानाने विचारले, या जागेला हिंदू लोक फार मानतात ना? कृष्णाजी भास्करला थोडी कल्पना आली होती. तो हात जोडून म्हणाला, खान साहेब, आम्हा हिंदूंना या जागे इतकी दुसरी पवित्र जागा नाही जशी आपल्याला मक्का. खामोश!
आमच्या मक्केची तुलना काफिरांच्या तुलजेबरोबर करता हाच तो शिवाजीचा देव ना? जी खान साहेब, या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार बिथरतील. कृष्णाजी भास्करने दुसरा डाव टाकला. खान गरजला, आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कुणाला आहे? गर्दन मारू. कृष्णाजी, आम्ही वाईचे सुभेदार होते. आम्ही एका देवळाला हात लावला नाही, बूत शिक्कनी केली नाही. नतीजा शिवाजी शिरजोर झाला, काफिर माजले. नाही कृष्णाजी, आता मुतलक लिहाज नाही. हा अफजल म्हणजे दीनदार कुफ्र शिकन, दीनदार बूत शिकन, कातिले मुतमतीन दान. अफजल खानाचे खरे रूप प्रकट झाले होते. अफजल म्हणजे इस्लामचा बंदा, काफिरांचा कर्दनकाळ, बंडखोरांचे शिरकाण करणारा. खानाने तुळजापुराकडे बोट दाखवले व तो ओरडला, बेचिराग करा, लुटा. एवढ्याशा गावावर दीन दीन म्हणून खानाचे सैन्य तुटून पडले. एखाद्या सशावर 10-12 कुत्री एकदम तुटून पडावी आणि पाहता पाहता ससा दिसेनासा व्हावा, तसे तुळजापूर दिसेनासे झाले. खान धीमी पावले टाकीत पायऱ्या उतरून गेला. देवीच्या देवळातील भोपे खानाच्या पुढे आले, पण खानाने त्यांना हकलून दिले. दिसेल ती मूर्ती फोडीत खानाने देवळात प्रवेश केला. तुळजापूर भवानी सामोरी उभी होती, अष्टभुजा. पायांशी तिने महिषासूर धरला होता. हातातले शस्त्र महिषासुराला छेदित होते. शांत नजरेने देवी समोर ठाकलेल्या अफजलकडे पाहत होती. देवीकडे पाहत खान मोठ्याने हसला. साऱ्या गाभारात तो आवाज घुमला. खान ओरडला, अय बूते काफरान, बताओ मुझे तेरी करामत, बताओ तेरी अजमत. खानाचे हात उचलले गेले. मूर्तीवर घाव पडला. तुळजा भवानी कल्ली, भंगली, फुटली. प्रत्येक प्रहाराबरोबर खान हसत होता. देवीचे तुकडे ठिकऱ्या उडत होत्या. देवीचे देऊळ लुटले गेले. खानाने देवीसमोर गाय मारली. खानाचा राग शांत झाला. खानाला आता दिसत होते पंढरपूर. शिवाजी महाराजांचा मुक्काम रायगडाच्या पायथ्याशी राजांनीच बसवलेल्या शिवपट्टण गावाला होता. सईबाईची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून राजांनी हवाफेर म्हणून त्यांना जिजाबाईंच्यासह प्रतापगडावर पाठवले होते. तिथे काहीच बदल घडला नाही, म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणात बांधलेल्या वाड्यात सईबाईंना आणून ठेवले होते. संभाजीराजे पावले टाकीत होते, पळत होते आणि सईबाई साहेब अंथरुणाला खिळल्या होत्या. राजे सईबाईंच्या महाली होते. 2 दिवस आलेल्या ज्वराने सईबाई जास्तच अशक्त दिसत होत्या. सईबाईच्या शेजारी बसलेल्या राजांनी विचारले, सई, तुला कंटाळा आला असेल तर बुद्धिबळ मांडूया का? सईबाई म्हणाल्या, नको, आता फार वेळ बसवत नाही. डाव पुरा न करता उठलं तर तुम्हाला आवडत नाही. राजे हसून म्हणाले, हा आमचा आवडीचा प्रश्न नाही, तुम्हाला बरं वाटण्याचा प्रश्न आहे. सईबाई खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मला वाटत नाही, मी यातून उठेन म्हणून. राजे त्या बोलांनी व्यथित झाले. ते म्हणाले, सई, असं बोलू नको. वैद्यराजांनी सांगितलं आहे, लवकर बरं वाटेल. राजांचा व्यथित चेहरा पाहून सईबाई म्हणाल्या, केव्हा तरी आजारपणाचा कंटाळा येतो आणि असं बोलून जाते. राजांना काय बोलावं सुचत नव्हतं. त्यावेळी मनोहारी आत आली. राजे म्हणाले, सई, आता आमचे कपडे लत्ते या मनोहारीलाच पाहावे लागतात. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आपण तिला सांगता, पण बिचारीवर सारांचा रोष होतो. त्यापेक्षा धाकट्या राणीसाहेबांना सांगितलं तर? सई, ही कामं सांगून वा ठरवून का होतात? राजे म्हणाले, तुमच्याबरोबरच ही आली, हिला फारसं सांगावंही लागत नाही. मनोहारी स्तब्ध उभी होती. सईबाईंनी विचारले, का आली होतीस मनू? मासाहेब इकडे येत आहेत. राजे गडबडीने उठत म्हणाले, मग आल्याबरोबर सांगायचं नाही? शहाणीच आहेस. सईबाईंच्या चेहऱ्यावर हास्य विलसले.
तोच जिजाबाई आत आल्या. त्यांच्या पाठोपाठ 2 दासी होत्या. सईबाईंच्या जवळ येऊन दासींनी सईबाईंची दृष्ट काढली, लिंबे उतरून घेतली, अंगारा लावला. जिजाबाई म्हणाल्या, शिंगणापूरचा प्रसाद आला, हिच्यासाठी अभिषेक सांगितला होता, तो तरी नवसाला पावतो का पाहायचंय. राजे काही बोलले नाही. जिजाबाईंनी विचारले, खानाची काही बातमी? खानानं विजापूर सोडलं आहे, राजे म्हणाले. फिरंगोजींना तुम्ही बोलवलं? हो, आलेत. मघाशीच आले. तुम्ही इथं होता, आम्हाला भेटले. राजे गडबडीने बाहेर गेले. सदरेवरून हसणे उठत होते. राजे सदरेवर गेले. राजांचे पाय जागच्या जागी खिळून राहिले. फिरंगोजी ओणवे झाले होते. त्यांच्या पाठीवर शंभूबाळ बसले होते. बाजूला उभे असलेले शामराज पंत, अण्णाजी, तानाजी राजांना पाहताच चपाकून उभे राहिले. फिरंगोजीच्या लक्षात येऊनही त्यांना उठता येत नव्हते. पाठीवर शंभूराजे होते ना. राजांना हसू आवरणे कठीण झाले. पुढे होऊन त्यांनी शंभूराजांना उचलले. उठत असल्या फिरंगोजीच्याकडे पाहत राजे म्हणाले, शंभूबाळ, आजोबांचा घोडा करतात का? संभाजीराजे आनंदाने हसले आणि ते उभ्या असलेल्या फिरंगोजींच्याकडे झेपावले. फिरंगोजींनी त्यांना घेतले. राजे म्हणाले, फिरंगोजी, राजांना तुमचा भलताच लळा दिसतोय. 2 वर्षांची उमर, पण माणसांची चांगली ओळख ठेवतात, फिरंगोजी म्हणाले. फिरंगोजीच्या काखेतून शंभूबाळ खाली उतरले आणि दौडत आत गेले. राजे खाशा सदरेत आले. फिरंगोजी, तानाजी, रघुनाथ पंत ही मंडळी मागोमाग होती. राजे बैठकीवर बसले. फिरंगोजींनी विचारले, राजे, आठवण बरी केलीस? राजे, आठवण बरी केलीस हा? फिरंगोजी, माणकोजी ही मंडळी मोठी, आधाराची. संकटाच्या वेळी तुमची आठवण करायची नाही तर कोणाची करायची? संकट काय, 5वीला पुजलंय, फिरंगोजी म्हणाले. तसं नव्हे नरसाळा, माणकोजी 10 तोंडे म्हणाला. विजापूरचा अफजल खान वाईला सुभेदार होता, त्यो विजापूरसना निघालाय. कशाला? तुला लग्नाचा औतण द्यायला. माणकोजी चिडले. सारे हसले. राजे म्हणाले, माणकोजी, आमचे फिरंगोजी एकदम साधे, त्यांना असं अडवाटेचं बोलणं कळत नाही. फिरंगोजी, अफजल खान आमच्यावर स्वारी करण्यासाठी निघाला आहे. 10,000 फौज आहे, तेवढंच घोडदळ आहे. आणि फिरंगोजीने टाळा वाचला. एवढंच नव्हे तर विजापूर दरबारात आम्हाला चढे घोड्यानिशी पकडून आणतो म्हणून पैजाचा विडा उचललाय त्यानं. फिरंगोजीच्या मिशात थरारल्या. पालथी मूठ गालमिशांवरून फिरवीत फिरंगोजी म्हणाले, वाट बघ म्हणावं. शिवाजी सोडच त्याच्या घोड्याच्या नाल गावणार नाही म्हणावं. बसल्या जागी संतापून संकट निवारण होत नाही फिरंगोजी. मग काय करावं सांगा. खानाची तयारी ऐकली तर खान सामोपचारानं फिरेल असं दिसत नाही. त्याचा तो इरादा नाही. विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन नोकर आत आला. विश्वासराव म्हणजे राजांच्या नजरबाज खात्याचा बहिर्जींबरोबरचा हुद्देकरी. विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजाने जिजाबाईही आल्या. विश्वासरावांनी मुजरा केला. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, काही चांगली बातमी आणलीत ना? विश्वासराव काही न बोलता उभे राहिले. राजांनी विश्वासरावांना विचारले, सांगा विश्वासराव, काय झालं? महाराज, बातमी चांगली नाही. खान वाकडी वाट करून तुळजापूरला गेला. तुळजापूरला? मासाहेब उद्गारल्या. हो, तुळजापूरला. खानानं तुळजापूर लुटलं. गाव बेचिराग करून खान भवानीच्या देवळात गेला. तुळजापूरची भवानी खानानं फोडली. जिजाबाईचे डोळे भरून आले. राजांच्या उभ्या शरीरावर काटा फुटला. डोळ्यात संताप उसळला. आपल्या मुठी आवळीत ते म्हणाले, विश्वासराव, खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही ते शांतपणे ऐकतो आहोत. खानाची मजल इथवर जाईल असं वाटलं नव्हतं. विश्वासराव म्हणाले, राजे, तुळजापूर मारून खान पंढरपूरकडे वळला आहे. पापाचे घडे पुरे भरूनच खान येणार असं दिसतं. जिजाबाई म्हणाल्या, हो, त्याच्या पापाची आणि आमच्या दुबळेपणाची परीक्षा एकाच वेळी होणार असं वाटतं. मासाहेब, खानाचा हा सामना अटीतटीचा दिसतो. ज्यानं भवानीला हात घातला त्याच्या संग बोलणी करण्यापरीस
4 हात केलेलं बरं, फिरंगोजी म्हणाला. शाब्बास फिरंगोजी, असे शब्द ऐकले की जीवात जीव येतो. आपण शांतपणे विचार करू, आई बुद्धी देईल तसं वागू. विश्वासरावांच्याकडे वळून राजे म्हणाले. विश्वासराव, तुम्ही जा. खान कुठं जरी फिरला तरी छावणी वाईलाच करील. त्याच्याच सुभ्याचं ते ठिकाण. पंढरपूरपासून वाईपर्यंत आपले नजरबाज पेरा. फकीर संन्यासी नाना वेशात ही माणसं हिंडू देत. खान माणूसबळही करीत असेल, त्यातही आपली माणसं घाला. खानाची शिंक देखील आम्हाला कळायला हवी. विश्वासराव मुजरा करून गेले. चिंतातूर जिजाबाईकडे पाहून राजे म्हणाले, मासाहेब, खान अवेळी येतो आहे. याबद्दल परमेश्वराचे आभार मानायला हवे. हाच खान आधी आला असता तर बाका प्रसंग होता. राजे काय म्हणतात याचे कोडे सर्वांना पडले होते. राजे म्हणाले, एवढा निसर्ग आमचा पाठीराखा असता, भ्यायचं कारण काय? खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार. पावसाळा संपेपर्यंत त्याला हालचाल करता येणार नाही. तेवढी उसंत आपल्याला पुष्कळ आहे. फिरंगोजी, तुम्ही चाकणला जाऊन गडाच्या बंदोबस्तापुरती शिबंदी ठेवा. गड सुरक्षित करून उरलेल्या शिबंदीनिशी इकडे या. सोनोपंत अशाच आज्ञा साऱ्या गडांवर पाठवा. दुसऱ्या दिवशी राजांचा शिवापट्टणचा मुक्काम राजगडावर हल्ला. गडाच्या बंदोबस्ताचे काम जारीने सुरू झाले. राजगडाच्या 3 माच्यांचा बंदोबस्त केला. गडावर सारख्या खानाच्या बातम्या येत होत्या. त्यातच नको ती बातमी येऊन थडकली. खानाने पंढरपूरच्या देवस्थानाला उपद्रव केला.